जय हिंद. नमस्ते विद्यार्थी आणि प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे एस-पी-पी-यू एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्व जणांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये आपण जे विद्यार्थी ए-आय-सी-टी-ई ॲडमिटेड स्टुडंट्स आहे, ज्या विद्यार्थ्यांनी एस-वाय-बी-बी-ए या वर्गाला प्रवेश घेतलेला आहे, जे विद्यार्थी सेमिस्टर 3 ला आहे, ज्यांचा 2024 पॅटर्न आहे म्हणजेच ॲज पर एन-ई-पी 2020 पॅटर्न आहे, या विद्यार्थ्यांसाठी क्वेशन पेपरचा पॅटर्न आपण बघणार आहोत. ज्यामध्ये सब्जेक्ट जर का तुमचा 35 मार्काला असेल, तर त्यासाठी क्वेशन पेपरचा फॉर्मॅट काय असेल? जर सब्जेक्ट तुमचा 70 मार्काचा असेल, तर त्यासाठी क्वेशन पेपरचा फॉर्मॅट काय असेल? याबाबत आपण या व्हिडिओमध्ये माहिती घेणार आहोत. त्यामुळे परीक्षेला सामोरं जाण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी इथे आपण एस-वाय-बी-बी-ए, ए-आय-सी-टी ॲडमिटेड स्टुडंट सेमिस्टर 3 चा क्वेशन पेपरचा फॉर्मॅट किंवा पॅटर्न बघणार आहोत. तर ज्या सब्जेक्टला तुम्हाला 4 क्रेडिट आहे, तर त्याला एकूण 100 मार्क असतात. यासाठी इंटरनल तुम्हाला 30 मार्क असतात. तर युनिव्हर्सिटी एक्झाम तुमची 70 मार्कांची होणार आहे. परीक्षेसाठी तुम्हाला 3 तासाचा टाईम ड्युरेशन असेल, तर पासिंगसाठी तुम्हाला 100 पैकी एकूण 40 मार्काला पासिंग असतं. इंटरनलला तुम्हाला 30 पैकी 12 मार्कांची आवश्यकता आहे. तर युनिव्हर्सिटीच्या एक्झाममध्ये 70 पैकी तुम्हाला किमान 28 मार्क पडले, तर तुम्ही त्या विषयात पास आउट होणार असतात. ओके. सो या ठिकाणी क्वेशन पेपरचा पॅटर्न तुम्हाला दिसत असेल, की त्यामध्ये तुम्हाला काही महत्त्वाचे इन्स्ट्रक्शन दिलेले आहे, की ऑल क्वेश्चन्स आर सॉल्व्ह कंपल्सरी. देन सेकंड आहे फिगर्स टू राइट इंडिकेट फुल मार्क्स आणि तिसरी नंबरची इन्स्ट्रक्शन आहे ती म्हणजे ड्रॉ नीट डायग्राम व्हेनेव्हर नेसेसरी. जिथं-जिथं आवश्यक असेल तिथं-तिथं तुम्ही डायग्राम काढले पाहिजे. ओके. समोर तुम्हाला क्वेशन पेपरचा पॅटर्न तुम्हाला दिसत असेल 70 मार्कासाठीचा. क्वेशन नंबर 1 जो काही आहे तो एकूण 20 मार्कासाठी राहील. त्यामध्ये 4 उपप्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील पहिला प्रश्न आहे मल्टिपल चॉईस क्वेश्चन, जिथे तुम्हाला 6 पैकी 5 सॉल्व्ह करायचे आहे. मी म्हणेल 6च्या 6 सॉल्व्ह केले तरी चालेल. करेक्ट 5 हे कन्सिडर केले जातील. त्यासाठी एकूण 5 मार्क्स तुम्हाला दिलेले आहे. क्वेशन नंबर 1 बी आन्सर इन वन सेंटेन्स आहे. इथे पण 6 पैकी 5 प्रश्नांची उत्तर सॉल्व्ह करायचे आहे. त्यासाठी 5 मार्क आहे. क्वेशन नंबर 1 सी स्टेट द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू ऑर फॉल्स. त्यासाठी सुद्धा तुम्हाला 6 पैकी 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची. त्यासाठी 5 मार्क आहे. आणि मॅच द फॉलोइंग पेअर्स याच्यासाठी सुद्धा 5 मार्क देण्यात आलेले आहे. असे मिळून टोटल क्वेशन नंबर 1 20 मार्कासाठीचा विचारलेला आहे. क्वेशन नंबर 2 लॉंग आन्सर टाइप क्वेश्चन्स आहे. जिथे 5 पैकी कोणत्याही 3 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. एका प्रश्नाला 10 मार्क आहे. 3 प्रश्नांची उत्तरं लिहिली तर 10 गुणिले 3 30 मार्क तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. ओके. इथे प्रत्येक चॅप्टरवरती ब्रॉड क्वेश्चन्स असणार आहे. त्याच्यामुळं काळजीपूर्वक पद्धतीने तुम्ही त्या प्रश्नांची उत्तरं लिहिणं अपेक्षित आहे. 10 मार्कासाठी किमान तुम्हाला 3 ते 4 पानांपर्यंत उत्तर लिहिणं अपेक्षित आहे. क्वेशन नंबर 3 राइट ए शॉर्ट नोट्स दिलेले आहे. 6 पैकी कोणत्याही 4 शॉर्ट नोट्सची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. प्रत्येक शॉर्ट नोट्स 5 मार्काला आहे. 4 शॉर्ट नोटची उत्तरं लिहिली तर 20 मार्कासाठी असणार आहे. असे मिळून 70 मार्कासाठीचा हा क्वेशन पेपरचा फॉर्मॅट असणार आहे. ओके. आता आपण ज्या सब्जेक्टला 2 क्रेडिट आहे, त्या सब्जेक्टच्या क्वेशन पेपरचा फॉर्मॅट बघूया. ज्यामध्ये टोटल मार्क्स असतात 50. त्यामध्ये इंटरनल तुमची 15 मार्काची होते. तर युनिव्हर्सिटी एक्झाम तुमची 35 मार्कांची कंडक्ट केली जाणार आहे. परीक्षेसाठी तुम्हाला 2 तासाचा टाईम अवधी असेल पुणे विद्यापीठाच्या परीक्षेसाठी. त्यानंतर पासिंगसाठी तुम्हाला किमान 20 मार्कांची आवश्यकता आहे. त्यामध्ये इंटरनलला 15 पैकी तुम्हाला किमान 6 मार्क पडले पाहिजे. तर युनिव्हर्सिटी एक्झाम जी 35 मार्काची होईल त्यासाठी किमान तुम्हाला 14 मार्क पडले पाहिजे. ओके. तर हे आहे पासिंगचा क्रायटेरिया. तुम्हाला क्वेशन पेपरच्या फॉर्मॅटकडे वळूया. इथे पण तुम्हाला सांगितलेलं आहे, की ऑल क्वेशन्स कंपल्सरी सॉल्व्ह करा. राइट साइडला तुम्हाला जे काही फिगर दिसताय ते तुमचे मार्क डिनोटेड करणारे आहे. तर ड्रॉ नीट डायग्राम व्हेनेव्हर नेसेसरी. जिथे-जिथे आवश्यक असेल तिथे-तिथे डायग्राम व्यवस्थित पद्धतीने तुम्ही काढा. क्वेशन पेपरचा फॉर्मॅट तुम्हाला 35 मार्कासाठी या पद्धतीचा दिसून येईल. ज्यामध्ये क्वेशन नंबर 1 मल्टिपल चॉईस क्वेशन असतील किंवा आन्सर इन वन सेंटेन्स असतील. यामध्ये टोटल 8 प्रश्न दिले जातील. त्यापैकी कोणत्याही 5 प्रश्नांची उत्तरं लिहायची आहे. प्रत्येक प्रश्न एका मार्काला राहील. 5 प्रश्नांची उत्तरं सॉल्व्ह केली तर तुम्हाला 5 मार्क याच ठिकाणी भेटणार आहे. क्वेशन नंबर 2 लाँग आन्सर टाइप क्वेशन्स आहे. जिथे तुम्हाला 3 पैकी कोणत्याही 2 प्रश्नाची उत्तरं तुम्हाला या ठिकाणी लिहायची आहे. प्रत्येक प्रश्नाला 7 मार्क आहे. 2 प्रश्नांची उत्तरे लिहिली तर या ठिकाणी तुम्हाला 14 मार्क भेटून जातील. 7 मार्कासाठी किमान 3 पानांपर्यंत उत्तर अपेक्षित आहे. ओके. शॉर्ट नोट ज्या ठिकाणी 4 किंवा 5 मार्काला विचारली जाते, त्या ठिकाणी तुम्हाला ॲटलीस्ट 2 पानांपर्यंत तरी उत्तर असणं अपेक्षित आहे. मुद्देसूद उत्तर असणं अपेक्षित आहे.
क्वेश्चन नंबर 3 राइट ए शॉर्ट नोट्स आहे. जिथे तुम्हाला 6 पैकी 4 प्रश्नांची उत्तरे या ठिकाणी लिहायची आहे. 4 मार्काला 1 शॉर्ट नोट्स आहे. 4 शॉर्ट नोटची उत्तरे लिहिली तर 16 मार्क या ठिकाणी तुम्हाला भेटून जातील. असे 14 + 16 = 30 आणि क्वेश्चन नंबर 1 चे 5 मार्क असे मिळून 35 मार्कासाठीचे असा क्वेश्चन पेपरचा फॉर्मॅट 2 क्रेडिटसाठी असणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण ज्या विद्यार्थ्यांनी ए-आय-सी-टी-ईच्या एस-वाय-बी-बी-ए या अभ्यासक्रमाला सेमिस्टर 3 2024 पॅटर्नला प्रवेश घेतलेला आहे, त्या विद्यार्थ्यांसाठीच्या क्वेश्चन पेपरचा पॅटर्न आपण या व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.